चोरीतला चोर बेनकाम. बस स्थानकावरील चोरीतील पीएसआयच्या टोळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. जळगावच्या चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याची 25,000 रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला एलसीबीच्या पथकानं अटक केली आहे. या चोरट्यांमध्ये चक्क एक पोलीस अधिकारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी प्रल्हाद पिरोजी मांटे हा जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ग्रेड पीएसआय म्हणून कार्यरत असल्याचं निष्पन्न झालंय. या जोडीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तपासानुसार बस स्थानकावर ड्युटी करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन प्रल्हाद मांटे यानं चोरीचे डावपेच तयार केले. त्यानंतर काही चोरांना हाताशी धरून राज्यातील विविध बस स्थानकांवर गेल्या काही वर्षांपासून हा चोरी करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. जळगावचा एलसीबी व चोपडा शहर पोलिसांनी अटक केलेल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरीसाठी वापरलेली 4 चाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. आरोपीमध्ये एका सराईत गुन्हेगारांचाही समावेश आहे. प्रल्हाद मांटे आणि त्याच्या टोळीने किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत याचा तपास पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. दरम्यान सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत. एका वर्दीतील व्यक्तीचा अशा गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे कुंपण जर शेत खात असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. चोरी प्रकरणी चोपडा चोरी प्रकरणाचे पोलीस कर्मचारी आरोपी म्हणून झालेले आणि किती दिवसाची पोलीस कोठडी आणि काय नाव? जळगाव एलसीबीनं एक गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या. चोपडा बसस्टँडमध्ये एक पिकपॉकेटिंग करणारे टोली सक्रिय झालेले आणि ती पिकपॉकेटिंग करत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर एलसीबी टीमनी बसस्टँडमधून 4 आरोपींना ताब्यात घेतलं होते रेड हँडेड आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना चौकशी केल्यावर म्हणजे एका माणसं ग्रेड पीएसआय जालना जिल्ह्याचं निघालेलं आहे आणि त्याचं नाव होतं प्रल्हाद मांटे आणि त्यांना सखोल चौकशी केल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली की 3 महिन्यापूर्वी हा जालनामध्ये या टोली म्हणजे पिकपॉकेटिंग करणाऱ्या टोली अटक करण्यात आलेलं होतं. त्या टोलीचं लॉकअप गार्ड म्हणून ह्यांना नियुक्ती करण्यात आल्या होत्या. तेव्हा ह्यांचा संपर्क झाला आणि तेव्हापासून 4-5 ठिकाणी म्हणजे ह्याच्यासोबतच हा पण चोरीमध्ये सक्रिय झालेला आहे असं माहिती प्राप्त झालेलं आहे आणि त्यांना कालच्या दिवशी कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं आहे आणि 2 दिवस पोलीस कस्टडी भेटलेलं आहे. अजून इतर ठिकाणी कुठं त्यांनी चोरी केलेली आहे या विषयावर आपला तपास चालू आहे. तो स्वतः सहभाग घेत होता चोरांच्या जालन्याचं मला तेवढं माहीत नाही, पण तरीसुद्धा शासनाचा प्रतिनिधी म्हणून असं कारवाई कोणी करत असेल, पोलीस डिपार्टमेंटच कुंपणच शेत खात असेल तर कारवाई झाली पाहिजे.